आजचा आपला व्हिडिओ एका वेगळ्या टॉपिकवर आहे आणि बऱ्याच दिवसापासून या टॉपिकवर बोलण्याचा मी विचार करत होते। बघा मित्रांनो, प्रत्येकाला इंग्लिश भाषा शिकायची आहे, प्रत्येकाला इंग्लिश मध्ये बोलायचं आहे। त्यासाठी आपण सुरुवातही करतो, तशी प्रयत्नही करतो आपण, पण काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ती भाषा कंटाळवाणी वाटायला लागते। त्यामध्ये आपल्याला कुठलाच इंटरेस्ट वाटत नाही। इव्हन अगदी स्टार्टिंगला आपण इंग्लिश भाषा जर शिकायचं म्हटलं तर इंग्लिश शब्दांचं योग्य प्रोनाउन्सिएशन आपल्या तोंडून बाहेर पडत नाही। हो ना, बरोबर बोलते ना? हे माझ्यासोबत सुद्धा असंच झालं। मला सुद्धा अगदी स्टार्टिंगला इंग्लिश भाषा शिकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले। मला ती भाषा शिकताना खूप कंटाळवाणी वाटायला लागली। बट काही दिवसांनी प्रॅक्टिस केल्यानंतर मला त्या भाषेशी परिचय झाला आणि मला सुद्धा असं वाटलं की आपण फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो। आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे, कारण जर तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी एक प्रॉपर वे असतो। त्या प्रॉपर वेने जर तुम्ही काम केलं तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही बेसिक मुद्द्यांची माहिती घेऊयात। सो मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आजचे हे 8 मुद्दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते मी स्वतः इम्प्लिमेंट केले। त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही हे 8 मुद्दे जर इम्प्लिमेंट केलेत तर तुमची इंग्लिश लँग्वेज सुद्धा ही फ्लुएंट होईल। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। इंग्लिश भाषेची प्रॅक्टिस कशी करायची यासाठीचा आजचा आपला पहिला मुद्दा जो आहे तो आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स। बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठेतरी सर्च करत असाल की हाऊ टू प्रॅक्टिस इंग्लिश लँग्वेज किंवा हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश लँग्वेज, त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या स्टेप्स सांगितल्या जात असतील, वेगवेगळे रूल्स सांगितल्या जात असतील, पण आत्मविश्वास हा किती महत्वाचा आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही। कारण आपण आत्मविश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट करू शकत नाही। मग तुमच्याकडे कितीही पैसा असो, तुमच्याकडे कितीही मनुष्यबळ असो, पण तुमचा आत्मविश्वास जर कमजोर असेल तर तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। आणि याचं अगदी ताजं उदाहरण आहे IPL ट्रॉफी 2025। 3 जूनला झालेल्या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये IPL ट्रॉफीला कधीही स्पर्श न केलेली टीम RCB, तब्बल 18 वर्षानंतर RCB टीमने IPL ट्रॉफीला गवसणी घातली। आणि हे अगदी ताजं उदाहरण आहे त्या टीमच्या आत्मविश्वासाचं। त्या टीमला आत्मविश्वास होता की एक ना एक दिवस आपण IPL ट्रॉफीला नक्कीच गवसणी घालू, आपण IPL ट्रॉफी नक्कीच जिंकू। सो ही गोष्ट लक्षात ठेवा की आपला जर आत्मविश्वास बळकट असेल तर आपण कुठलीही गोष्ट शक्य करून दाखवू शकतो। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची असेल, तुम्हाला जर प्रॉपर वेनी इंग्लिश लँग्वेजची प्रॅक्टिस करायची असेल तर तुमचा आत्मविश्वास हा बळकट असायलाच हवा। इंग्लिश बोलण्याची आपल्याला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे। मग इंग्लिश बोलणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं इंग्लिश ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे। कारण आपण इंग्लिश ऐकलं तर इंग्लिशचे शब्द जेवढे आपल्या कानावर पडतील तेवढेच ते शब्द आपल्या परिचयाचे होतील आणि त्या शब्दांची आपल्याला सवय पडेल। त्यासाठी तुम्ही इंग्लिश न्यूज चॅनल्स, त्यावरील न्यूज ऐकू शकता। मग न्यूज ऐकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? दिवसभर ऐकायच्या का न्यूज? तर नाही, आपल्याला दररोज किमान 5 मिनिटे आपल्याला न्यूज ऐकायच्या आहेत आणि अशी आपल्याला सवय पाडायची आहे न्यूज ऐकायची, त्याही इंग्लिश न्यूज। किंवा यूट्यूबवरती अनेक पॉडकास्ट असतात, ते पॉडकास्ट ऐका। किंवा एखाद्या सेलिब्रिटीचे आपण इंटरव्ह्यूज ऐकू शकतो। जसं की एक तुम्हाला सांगते, स्मृती इराणी आणि प्रियंका चोप्रा ह्या दोघींचे इंटरव्ह्यूज ऐका आणि त्या दोघींचा बोलण्यामधील कॉन्फिडन्स पहा। अगदी आपण ती इंग्लिश ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागेल की आपण अशा प्रकारची इंग्लिश लँग्वेज कधी बोलू। एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या बोलण्यामध्ये। सो आधी आपल्याला इंग्लिश ऐकायची सवय पाडावी लागेल।
फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी तिसरा मुद्दा आहे मोठ्याने बोला, स्पीक लाऊडली. काय करायचं, एक सेंटेन्स आपण जे इंग्लिश मधील सेंटेन्स ऐकलं ते सेंटेन्स मोठ्याने बोलून पाहायचं. मनातल्या मनात बोलायचं नाही, मोठ्याने बोलून पाहायचं. त्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची. पुन्हा आणखी एक सेंटेन्स ऐकायचं, ते सेंटेन्स पुन्हा मोठ्याने बोलून पाहायचं. या अशा प्रकारे या दोन्ही सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची. किमान 2 ते 3 वेळा आपण ही सेंटेन्सेस बोलून पाहायची. मग दोन्ही सेंटेन्सेसला मिक्स करायचं आणि दोन्ही सेंटेन्सेस ऍट अ टाइम बोलून पाहायचे आणि तेही आपल्याला मोठ्याने बोलायचे आहेत. तुम्ही हे इंग्लिश मधील सेंटेन्सेस मोठ्याने बोलले तर प्रत्येक शब्दाचं प्रोनाउन्सिएशन प्रॉपर होईल आहे. आणि हा मुद्दा आहे ना, हा खरंच महत्वाचा आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करून पहा. मुद्दा आहे स्वतःशीच बोला, स्पीक विथ युअर सेल्फ. स्वतःशीच बोला. काय मॅम स्वतःशीच बोलायला सांगता, घरातील लोक आम्हाला वेडे म्हणतील ना. म्हणू द्या त्यांना वेडे, लेट देम कॉल यू मॅड. कारण ध्येयासाठी वेडे असलेले लोकच इतिहास घडवतात. जेव्हा आपल्याला एकांत मिळेल त्यावेळेला इंग्लिश मधील 1, 2, 3 असे सेंटेन्सेस बोलून पाहायचे. कारण त्यावेळी बोलणारा सुद्धा आपण असतो आणि ऐकणारा सुद्धा आपण असतो. त्यामुळे आपली कोणीही चूक काढणार नाही आणि इंग्लिश स्पीकिंगची आपली प्रॅक्टिस ही व्यवस्थित पार पडेल. स्टार्टिंगला आपल्याला असंच करायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट जर आपल्याला यशस्वी करून दाखवायची असेल तर त्यामागे कष्ट खूप लागतात. आपल्याला मेहनत करावीच लागेल. म्हणून एकांताच्या ठिकाणी जायचं, इंग्लिशमध्ये बोलायचं, ते शब्द ऐकायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. मग कशी करायची प्रॅक्टिस? समजा मला आता इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. मला इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे. तर मी काय करेन, तर मी असा विचार करेन की मी कोण आहे. हु ॲम आय. मी कोण आहे, तर मी स्त्री आहे, मी कोणाची तरी मुलगी आहे, मी आई आहे, मी शिक्षिका आहे, मी हाऊसवाईफ आहे. मग हे सेंटेन्स आता आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे. हु ॲम आय. आय एम अ वुमन. आय एम अ टीचर. आय एम अ मदर. आय एम अ हाऊसवाईफ. मग विचार करायचा, आपल्या मित्राविषयी, मैत्रिणीविषयी विचार करायचा. मग ती कोण आहे, ती कशी आहे, ती काय करत असेल, हो ना, असा विचार करायचा आणि ती सेंटेन्सेस स्वतःशीच बोलून पाहायची. अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. लहानपणापासून आपल्याला मराठी भाषा बोलण्याची सवय आहे. कारण आपल्या आजूबाजूला फक्त मराठी भाषाच बोलली जाते आणि जेव्हा आपण मराठीमध्ये बोलतो त्यावेळेला आपण विचार सुद्धा मराठी भाषेमध्येच करतो. हे प्रत्येकासोबत असंच घडते. पण इंग्लिश भाषा बोलताना आपल्याला मराठी भाषेला इंग्रजी भाषेमध्ये कन्व्हर्ट करायचं नाही. कारण इंग्लिश इज इटसेल्फ लँग्वेज, इट्स नॉट अ सब्जेक्ट. इंग्लिश ही एक स्वतंत्र भाषा आहे. आपल्याला त्या भाषेला मराठीमध्ये कन्व्हर्ट करायचं नाही. ज्या वेळेला आपल्याला इंग्लिश बोलायचं असेल त्यावेळेला आपल्याला विचार सुद्धा इंग्लिश मध्येच करायला हवा. आपल्याला तशी सवय व्हायला हवी. सुरुवातीला अवघड वाटेल आपल्याला, पण काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट अतिशय सोपी वाटते. समजा मला कुठल्या तरी गोष्टीविषयी बोलायचं आहे किंवा कुठल्या तरी वस्तूविषयी बोलायचं आहे. जसं की मला चहा पाहिजे. आता हे सेंटेन्स बोलताना आधी मी मराठीमध्ये विचार करेल, हे मराठी सेंटेन्स मी इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करेल आणि मग इंग्लिश बोलेल. असं अजिबात करायचं नाही. आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करण्याची सवय पाडावी लागेल, तरच आपल्याला इंग्लिश बोलता येईल. आय वॉन्ट अ टी. मग मी विचार करेल का मी साठी कुठला इंग्लिश शब्द आहे, पाहिजेसाठी कुठला इंग्लिश शब्द आहे आणि चहासाठी कुठला शब्द आहे. अशा प्रकारे विचार करायचाच नाही. आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करायचा आहे, तरच आपल्या तोंडून इंग्लिश वर्ड्स बाहेर पडतील आणि एकदा का सवय पडली तर आपल्याला मग विचार करायची गरजच राहणार नाही. ऑटोमॅटिकली आपल्या तोंडून इंग्लिश शब्द बाहेर पडतील. सो फ्रेंड्स, आपला आजचा
5वा मुद्दा आहे इंग्लिश मध्ये विचार करा. थिंक इन इंग्लिश. हे लक्षात ठेवायचं आणि इंग्लिश मध्ये विचार करण्याची सवय लावायची. छोटे ध्येय ठेवा. सेट स्मॉल गोल्स. जर तुम्हाला खरंच इंग्लिश भाषेमध्ये फ्लुएन्सी आणायची असेल तर हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आपल्याला इंग्लिश भाषेची सुरुवात ही छोट्या छोट्या सेंटेन्स मधून करायची आहे. एकदमच एक ऍडव्हान्स लेवलची इंग्लिश बोलायची नाही किंवा एका 8 दिवसामध्ये आपल्याला इंग्लिश मध्ये स्पीच द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सुरुवात करताना प्रत्येक सेंटेन्स छोटं छोटं घ्यायचं. छोट्या छोट्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करून पाहायची आणि मग छोट्या छोट्या सेंटेन्स पासून आपल्याला ऍडव्हान्स लेवलची इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे. जर तुम्हाला इंग्लिश भाषेमध्ये फ्लुएन्सी आणायची असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. मग काय 2 दिवस प्रॅक्टिस केली, 8 दिवस त्या प्रॅक्टिसकडे आपण पाहिलंच नाही, इंग्लिश शब्दांकडे, इंग्लिश सेंटेन्सेसकडे आपण पाहिलंच नाही आणि परत 8 दिवसांनी आपण प्रॅक्टिस करायला घेतली न करता त्या कामामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवाल तरच तुमचं ते काम यशस्वी होईल. हा 7वा मुद्दा लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी. सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. चूक स्वीकारा. कमिट मिस्टेक. हो, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं ना, बऱ्याचदा आपण कुठली तरी गोष्ट करतो आणि ती चूक आपण स्वीकारत नाही. किंवा इंग्लिश बोलण्यामध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला जर आपण प्रॅक्टिस करायला घेतली आणि अगदी सुरुवातीलाच आपल्याकडनं जर चूक झाली तर आपण निराश होऊन जातो. आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण इंग्लिश बोलायचं सोडून देतो. तसं न करता आपण आपली चूक स्वीकारायची आहे आणि ती चूक आपल्याला दुरुस्त करून पुन्हा आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे. तर हा 8वा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ज्या वेळेला तुम्ही इंग्लिश बोलण्याची सुरुवात कराल तर प्रत्येक टप्प्याला तुमच्याकडून चुका होतील. बोलण्यामध्ये चुका होतच असतात. तर ती चूक स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी आणायची. आय होप या 8 मुद्द्यांचा तुम्ही नक्कीच विचार कराल आणि इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यामध्ये या 8 मुद्द्यांचा वापर करून नक्कीच इंग्लिश लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी आणाल.